स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा मोहीम 2026 उपक्रमाअंतर्गत ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सायकल तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीमध्ये सायकल प्रेमींसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तिरंगा फडकवत देशभक्तीचा संदेश दिलाय। ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला। महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या हस्ते रॅलीला झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला। महापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त दीपक जिंजाळ, उपायुक्त मीनल पालांडे, आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रज्ञा म्हात्रे यांच्यासह महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी, सायकल प्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सायकल स्वारांनी आपल्या सायकलवरती तिरंगा ध्वज लावून तसेच हातामध्ये तिरंगा घेऊन उत्साहात सहभाग घेतला। हर घर तिरंगाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासोबतच देशभक्ती, एकता आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे। महानगरपालिका मुख्यालयापासून सुरू झालेली ही सायकल रॅली आराधना सिनेमा, गजानन महाराज मठ मार्ग, पुणा गाडगीळ तलावपाली या मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत राम गणेश गडकरी रंगायतन येथे पोहोचली। या संपूर्ण मार्गावरती तिरंगा घेऊन सायकल स्वारांनी नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं। हर घर तिरंगा उपक्रम केवळ घराघरात तिरंगा फडकवण्यापुरता मर्यादित न राहता नागरिकांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करणारा ठरावा या उद्देशाने विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या सायकल तिरंगा रॅलीमधून राष्ट्रीय एकात्मता आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देण्यात आला। मला असं वाटतं की भर पावसात पदयात्रा जी आपण काढली आहे त्याला जसं राष्ट्रभक्ती, देशप्रेम असं मी म्हणेल की प्रत्येक नागरिक याला आपल्या देशाचं, आपल्या राष्ट्राचं अत्यंत असं प्रेम असतं आणि या राष्ट्रभक्ती, देशभक्तीच्या पुढे मला वाटतं पाऊस देखील आम्हाला खूप काही ते वाटत नाही आणि पावसाचा वर्षाव जो आहे तो हा सर्व जणांवरती आज एक आम्हाला आशीर्वाद रूपी पाऊस झालेला आहे, मिळालेला आहे आमच्या राष्ट्रभक्तीला, आमच्या देशप्रेमाला असं मी समजते। काय सांगाल 14-15 तारखेपर्यंत यात्रा ही सगळीकडे असणार आहे? 14 तारखेपर्यंत 15 तारखेपर्यंत हर घर तिरंगाच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम असणार आहे। 14 ऑगस्टला देखील विभाजन विभीषिका दिवस साजरा करण्यात येणार आहे। त्याच पद्धतीने हर घर तिरंगाच्या माध्यमातून प्रत्येक घरावरती, प्रत्येक बूथवरती तिरंगा हा लागणार आहे। ही देखील आपली मोहीम त्याच्यातून आपण करतोय। त्यामुळे प्रत्येकाने राष्ट्रभक्ती, देशभक्तीच्या याच्याने तिरंगा डौलात प्रत्येकाच्या घरी हा फडकणार आहे।